ओके, तर आज आपण चालू करणार आहे ॲरे. तर ॲरेची जी बेसिक कन्सेप्ट आहे ना, त्याची मला डेफिनेशन सांगा. ज्यांना माहीत आहे त्यांनी, अदरवाईज नाही सांगितली तरी चालेल. की ॲरे कशासाठी वापरतो. व्हॉट इज ॲरे? हॅड फ्लोटिंग मल्टीप्लेटर्स. ॲरे काय आहे की मल्टिपल व्हॅल्यूज आर स्टोर्ड इन वन व्हेरिएबल. ओके, मल्टिपल व्हॅल्यू स्टोर्ड आर इन वन व्हेरिएबल. आता अदर लँग्वेजेसमध्ये कसं असतं की एकाच डेटा टाईपचं तुम्हाला व्हॅल्यू स्टोअर करायला लागतं, पण जावास्क्रिप्टमध्ये तसं नाही. इन जावास्क्रिप्ट मल्टिपल डेटा टाइप्स and data types values are stored in single name. ओके, आणि तुम्हाला काय ते सिक्वेन्शियल मेमरी भेटते, राईट. इट्स मेमरी ॲलोकेट सिक्वेन्शियल. ओके, तुमच्या ॲरेमध्ये सिक्वेन्शियल त्याला मेमरी भेटते. आणि ॲरेमध्ये अजून काय असतं की ॲरे इज स्टार्टिंग ॲट 0th इंडेक्स. आता 0th इंडेक्स कशी असते तुम्हाला इंडेक्सिंग माहीत असेल की 0, 1, 2 वगैरे. आता जर आपल्याला ॲरे ॲक्सेस करायचं असेल, व्हेन डिक्लेरेशन सिंटॅक्स बघू. सिंटॅक्स काय असणार आहे तुम्हाला, लेट इथं असणार आहे तुमचा डेटा टाईप, किंवा डेटा टाईप म्हणण्यापेक्षा लेट कॉमा व्हेअर कॉमा कॉन्स्ट. याच्यापैकी एक तुम्हाला कीवर्ड यूज करायचा, जेणेकरून आपण जसं व्हेरिएबल डिक्लेरेशनला काय लागतं आपल्याला लेट, व्हेअर आणि कॉन्स्ट. जसं डेटा टाईप व्हेरिएबल डिक्लेरेशनला आपल्याला 3 कीवर्ड लागतात, तशा टाईपमध्ये तुम्हाला यापैकी वापरायचं आहे. इज इक्वल टू, इथं तुम्हाला नेम, ॲरे नेम डबल ॲरे बाय नेम. ओके, इज इक्वल टू, आणि तुम्हाला इथे येणार तुमचं ॲरे व्हॅल्यूज. असा तुमचा सिंटॅक्स आहे. ॲक्सेस, आता ॲक्सेसिंग कसं करायचं आपल्याला, तुमचा ॲरे नेम आणि त्याचा इंडेक्स. ओके, तुम्हाला असं इंडेक्स करायचं. इंडेक्स केल्यानंतर काय होतं की त्याची 0th इंडेक्स, 1 इंडेक्सला जी पण व्हॅल्यू असेल ती आपल्याला भेटते. .js. आता आपल्याला मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करायचे. तर बेसिक आपण बघू की ॲरेचा डिक्लेरेशन कसं असतं. लेट ARR इज इक्वल टू 10, 20, 30. त्याला मला प्रिंट करायचं आहे कन्सोल डॉट लॉगमध्ये तुमचा ARR. आणि मला सपोज एकच इंडेक्स पाहिजे 0 किंवा 1 वाले, तर मला हे 20 पण प्रिंट करायचं, फक्त 20. तर मी काय करणार, कन्सोल डॉट लॉगमध्ये ARR ऑफ 2 किंवा 1 करू. 1 म्हटल्यानंतर आपल्याला 20ची इंडेक्स भेटेल. नोड 001.js भेटलं का. पहिल्या कंडिशनमध्ये आहे आपला ॲरे प्रिंट झाला. नेक्स्ट कंडिशनमध्ये आपण काय केलं की मला स्पेसिफिक इलेमेंट पाहिजे, स्पेसिफिक व्हॅल्यू पाहिजे, तर मी ती ॲक्सेस केली. कशाने केली, तर इंडेक्सिंग फॉर्मॅटमध्ये व्हॅल्यू ॲक्सेस केली. ओके, नेक्स्ट काय केलं, तुम्हाला मल्टिपल व्हॅल्यूज पाहिजेत, तर लेट ARR मल असं काहीतरी मी नाव दिलं, आणि त्याला 10 केलं सुरुवातीला, कॉमा डबल कोटमध्ये 4 केलं, कॉमा नेक्स्ट ट्रू व्हॅल्यू काहीतरी स्टोअर केली.
नेक्स्ट 10.25 अशा काहीतरी मी व्हॅल्यू केलं की डबल केली तुमची बुलियन व्हॅल्यू केली. नेक्स्ट आपण एक स्ट्रिंग व्हॅल्यू रिटर्न केली. आता मला हा प्रिंट करायचा आहे. तर कन्सोल सेम असंच करू आणि इथं 0 1 2 2ची आपण व्हॅल्यू प्रिंट करू. इथं येणार आहे तुमचा ARR मल. ओके, झाला का तुमचा जे आपण ॲरेच्या ॲरे प्रिंट झाला. नेक्स्ट आपल्याला जी पण व्हॅल्यू पाहिजे असेल त्याला इलेमेंट ॲक्सेस करून आपण प्रिंट केलं. इथपर्यंत बेसिक. तर जावास्क्रिप्टमध्ये आपण कसं केलं की आपल्याला डिक्लेरेशन असं केलं, राईट. आता दुसरा वे काय आहे की इट इज द सिंटॅक्स 1 आणि Ctrl+C Ctrl+V इथं युजिंग कन्स्ट्रक्टर. आता कन्स्ट्रक्टर कसं की ज्यावेळेस आपल्याला रन टाईमला ज्यावेळेस ॲरे क्रिएट करायचा असेल, मला काय पाहिजे की कंपाईल टाईमला ॲरे नको आहे क्रिएट, मला रन टाईमला पाहिजे. तर रन टाईमचा जो सिंटॅक्स असतो तर तो काय आपण रन टाईमला कसा करतो आपण क्लास वगैरे, तर न्यूने आपण एखादा ऑब्जेक्ट वगैरे क्रिएट करतो. तसं ॲरेचा एक आपण ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे. त्यासाठी आपल्याला न्यू कीवर्ड लागणार आहे. लेट इथं आपण करू ARR इज इक्वल टू न्यू आणि तुमचा ॲरे नाही ना ॲरे येणार आणि इथं तुमच्या व्हॅल्यूज येणार. ओके, याच्यात काही फरक नाही, फक्त रन टाईमला तुम्हाला ॲरे क्रिएट झाला. ज्यावेळेस आपण असा क्रिएट करतो, आता या दोन्हीत फरक बघूया. 002.js लेट ARR इज इक्वल टू 10,20. नेक्स्ट काय केलं मी लेट ARR2 किंवा ARR रन इज इक्वल टू तुमचा न्यू कीवर्ड आणि ॲरे आणि या ॲरेला व्हॅल्यू द्यायचं आहेत. तर राऊंड ब्रेसेस आणि राऊंड ब्रेसेसमध्ये 20,30,40 असं काहीतरी मी व्हॅल्यू दिलं. आता console.logमध्ये मला ते प्रिंट करायचं आहे. ARR पण प्रिंट करायचं आहे आणि तुमचा ARR रन पण प्रिंट करायचा आहे. आणि अजून एक मला इथं प्रिंट करायचं आहे console.logमध्ये टाईप ऑफ ARR आणि इथंच console.logमध्ये टाईप ऑफ ARR रन. नोड तुमचा 002.js आला का. आता दोन्हीला पण त्यानं काय केलं ऑब्जेक्ट क्रिएट केला. आता जावास्क्रिप्टमध्ये हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस आपण त्याचा टाईप ऑफ चेक करतो तर टाईप ऑफ त्याचा रन टाईमला ॲरेच असतो. ओके, त्याचा टाईप ऑफ काय असतो आपल्याला ऑब्जेक्ट भेटतो. आता ऑब्जेक्ट का म्हणून भेटतो जसं मी सांगितलं इथं जे आपण व्हॅल्यूज जे स्टोअर करतो ना ते आपण डबल कोटमध्ये सपोज हे जर मी अदर लँग्वेजेसमध्ये असतं तर त्याला इंटिजर तर इंटिजर असतं किंवा स्ट्रिंग तर स्ट्रिंग व्हॅल्यू स्टोअर करावे लागतात. जावास्क्रिप्टमध्ये हा प्लस पॉईंट आहे की तुम्ही कोणत्या पण व्हॅल्यूज तुम्ही स्टोअर करू शकता. त्यासाठी तो ॲज अ रन टाईमला तो ॲरे वगैरे त्याला ट्रीट करत नाही, ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून ट्रीट करतो. त्यामुळे ॲरेचा पण इंटरनल वर्किंग कसं असतं ऑब्जेक्ट वाईज वर्किंग होतो त्याला. ओके, असं त्याचं सिंटॅक्स आहे. जर दोन्ही पण कळालं असेल ना तिन्ही, ज्यावेळेस तुम्हाला रन टाईम क्रिएट करायचा आहे, तुम्हाला नॉर्मल ॲरे क्रिएट करायचा आहे आणि त्यात मल्टिपल टाईपच्या व्हॅल्यू पण स्टोअर करायच्या आहेत, हे सिंटॅक्स जर कळाले असतील तर 1 टाईप करा. आता आपल्याला काय बघायचं ह्या झालं तुमच्या ॲरेच्या. तर तुम्ही सी मध्ये जर बघितलं असेल, आता मी तो सीचा सिंटॅक्स घेत नाही, मला माहिती आहे की गेल्या वेळेस गणले भरपूर जण चुकीचे आन्सर दिलेत. तर तुमच्या ॲरेमध्ये कसं असतं की आपल्याला जर MNC कंपनीमध्ये जर आपल्याला प्रोग्रामिंग करायला लावलं, MNC कंपनीचे जर राऊंड असतील तर तुम्हाला DSA लागतं. DS डेटा स्ट्रक्चर इन द सेन्स की कसं असतं की
तुम्हाला एक सीचा प्रोग्राम असतो, त्यातनं तुम्हाला एक ॲरेची लेंथ काढायची असेल, ॲरेमध्ये हा एलिमेंट तू फाइंड कर वगैरे. तर जावास्क्रिप्टमध्ये कसं असतं की तुम्हाला इनबिल्ट मेथड असतात. इनबिल्ट इनबिल्ट मेथड्स ऑफ ॲरे विच परफॉर्म इन ॲरे लाईक फाइंडिंग एलिमेंट, इन्सर्टिंग एलिमेंट, अशा टाईपमध्ये तुम्हाला मेथड्स असतात, राईट. जसं तुम्ही DSS जर बेसिक जर केलं असेल ना, की तुमचं फाइंडिंग एलिमेंट असेल ॲरेच्या, नेक्स्ट असतो की इन्सर्शन सॉर्ट, बबल सॉर्ट वगैरे, त्या सगळ्या मेथड्स आहेत ना आपल्याला जावास्क्रिप्टमध्ये इनबिल्ट्स भेटतात. इनबिल्ट्स इन द सेन्स, आता मी एक पहिलं एक्झाम्पल घेऊ की लेंथ डॉट JS, मला त्या ॲरेची लेंथ काढायची आहे. तर लेट ARR इज इक्वल टू तुमचा ॲरे 10, 20, 30, 40, 50 असं काहीतरी मी घेतलं. आता मला या ॲरेची लेंथ काढायची आहे. तर मी काय करणार, लेट VAL व्हॅल्यू इज इक्वल टू तुमचा ॲरे नेम डॉट लेंथ. ओके, तुम्हाला ॲरे नेम आणि तुम्हाला जे पण ॲप्लाय करायचे ना फंक्शन, प्रॉपर्टी वगैरे, ती प्रॉपर्टी आहे का तुमची प्रॉपर्टी ॲरे डॉट लेंथ. इंटरनल त्याचं वर्किंग कसं होणार आहे, तुमची जी पण प्रॉपर्टी आहे, आता ही प्रॉपर्टी झाली आणि त्याच्यावरती मी अप्लाय काय केलं, ॲरे डॉट लेंथ, त्याचा टाईप काय नंबर आहे. आता हे सिंटॅक्स कसं असतं तुमच्या टाईपस्क्रिप्टमध्ये असतात की कोलन आणि त्याचा टाईप द्यायला लागतो. इथं मी कन्सोल डॉट लॉगमध्ये तुमचा व्हॅल्यू प्रिंट केली, CLS नोड लेंथ, आले का तुमची 5 व्हॅल्यू. आता 5 व्हॅल्यू कशी आली तुमची, की हा तुमचा 0th इंडेक्स, हा तुमचा 1, हा 2, 3, 4, ओके, हां सॉरी. आता यात अजून एक कंडिशन आहे की तुमचं, आता हे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की क्लिअर ड्रॉइंग्स ॲरे लेंथ फंक्शन इज रिटर्न्स ऑल एलिमेंट्स साईज, ऑल एलिमेंटची साईज. आता ते रिटर्न काय करते, इंडेक्स रिटर्न करत नाही. रिटर्न त्यानं काय केलं, तुमच्या ॲरेची जेवढी साईज आहे ना, 1, 2, 3, 4, 5 अशा टाईपमध्ये, आणि इट स्टार्ट्स विथ 1. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आता हे ना काय दिलं, तुम्हाला 5 व्हॅल्यू दिली. आता जर मी याला ॲक्सेस करायचं असेल ना, तरी तुम्हाला लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस तुम्हाला ॲक्सेस करायचा आहे, तर तुम्हाला ॲक्सेस करताना -1 इथं स्टोअर करताना एक लॉजिक लक्षात ठेवायचं की इथं -1 कायम ठेवायचा. -1 का, की ज्यावेळेस आपल्याला ॲरे ॲक्सेस करायचा तर 0 इंडेक्सपासून चालू होणार आहे, त्यामुळे पुढे कुठे गडबड होऊ नये त्यासाठी जिथं तुम्ही लेंथ काढणार आहे तिथंच -1 द्यायचं. त्याची आली लेंथ किती, 4 इन द सेन्स त्याची लेंथ ॲक्च्युअल 5 आहे, म्हणजे 5 एलिमेंटचा तो ॲरे. आता लेंथ झालं. आता नेक्स्ट आपल्याला काय पाहिजे की हाईड व्हिडिओ पॅनेल, हाईड फ्लोटिंग मीटिंग कंट्रोल्स. हे झाली तुमची ॲरेची कोणती, लेंथ मेथड. आता मला काय पाहिजे, इन्सर्ट अँड डिलीट. आता इन्सर्ट आणि डिलीटच्या मेथड कोणत्या कोणत्या आहेत, 4 तर मेन टाईप आहेत, 3 आणि 4. तर कोणत्या कोणत्या, पहिली असणार आहे तुमची पुश. आता पुशचा सिंटॅक्स काय आहे की ॲड एलिमेंट एंड. ओके, नेक्स्ट आहे तुमची पॉप. ॲड एलिमेंट, सॉरी, रिमूव्ह एलिमेंट एंड.
नेक्स्ट आहे तुमची शिफ्ट. इथं काय असणार आहे तुमचा रिमूव्ह एलिमेंट फर्स्ट. आणि नेक्स्ट असणार आहे अनशिफ्ट. UNSHIFT अनशिफ्ट म्हणजे ॲड एलिमेंट स्टार्ट. अशा तुमच्या इन्सर्ट अँड डिलीटचे मेथड्स असतात. नेक्स्ट INSERT अँड delete.js. आता इथं मला काय पाहिजे, लेट ॲड किंवा ARR घेऊ. त्याला आपण 10, 20, फोर्क, इन्फो सिस्टीम. नेक्स्ट ट्रू. नेक्स्ट असेल कराड, मोठा ॲरे घेऊ आणि यालाच आपण शिफ्ट आणि अनशिफ्ट करणार आहे. इथं 50 करू. ओके, असा तुमचा ॲरे आहे. आता मला काय पाहिजे की शेवटला एक एलिमेंट ॲड करायचा आहे. तर ॲड डॉट. आता एवढ्या ज्या मेथड्स आहेत ना इथं बघा, ह्या नॉर्मल मेथड्स आहेत त्या. ॲड डॉट, ॲड नाही ARR डॉट. आता या बघा, एवढ्या सगळ्या मेथड्स आहेत तुम्हाला वापरायच्या आहेत. एवढ्या मी सगळ्या घेत बसणार नाही, तुम्हाला सगळ्या मेथड्स वापरायचे आहे. आता इथं बघा, याच्यावर जरी हॉवर जरी केलं तर त्याच्या पुढे बघा सगळं लिहून आले की द झिरो बेस्ड इंडेक्स ऑफ द डिझायर्ड कोड युनिट, अ निगेटिव्ह इंडेक्स विल काउंट बॅक फ्रॉम द लास्ट आयटम. ओके, झिरोनं पण चालू होतं. आता याचा सिंटॅक्स आहे की ॲट. जर आपल्याला कुठं फाइंड करायचं असेल इलेमेंट तर ॲट वगैरे वापरतो. नेक्स्ट असतो कॉन्कॅट. 2 स्ट्रिंग एका ॲरेमध्ये आपल्याला कॉन्कॅट करायचं, कंबाईन्स 2 or more ॲरेज. कॉपी विथिन म्हणजे कॉपी करायचं असेल ॲरे. नेक्स्ट असेल एंट्रीज वगैरे, रिटर्न अँड इटरेबल ऑफ की वगैरे, एव्हरी, फिल्टर, फाइंड. हे तुम्हाला सगळ्या आहे ना, सगळ्या ट्राय करायचे आहेत की कशा कशा कोणती वर्किंग होते. आणि तुमच्या जर तुम्ही नोट्स काढत असाल तर त्या वहीत लिहून ठेवा, तुम्हाला इंटरव्ह्यू प्रिपरेशनला सोपं होऊन जाईल. नेक्स्ट पहिले आपण बघणार आहे पुश. पुशमध्ये काय करणार मी, 50 आहे ना, तर मी इथं 60 करतो. नेक्स्ट अजून एकदा पुश करू, ARR डॉट पुश 70. आणि इथे कन्सोल डॉट लॉगमध्ये तुमचा ARR प्रिंट करू. CLS नोड इन्सर्ट अँड डिलीट. आला का तुमचा ओरिजिनल ॲरे आपण कितीचा दिलाय, 50 पर्यंत. पुश काय करतो, तुमचा लास्टला एलिमेंट ॲड केला तर 60 आणि 70. नेक्स्ट काय केलं मी, मला आता फर्स्टला एलिमेंट ॲड करायचा आहे. ओके, फर्स्ट इन द सेन्स स्टार्टिंगला. तर मी काय करणार, तुमचा ॲरे नेम डॉट अनशिफ्ट. आता इथं बघा, इथे दिलंय इन्सर्ट न्यू एलिमेंट ॲट द स्टार्ट ऑफ एन ॲरे अँड रिटर्न्स द न्यू लेंथ ऑफ द ॲरे. ओके, अनशिफ्ट. आता स्टार्टिंगला मला एलिमेंट पाहिजे ओमकार, असं काहीतरी नाव टाकलं मी. नेक्स्ट अजून काय टाकलं, ARR डॉट अनशिफ्ट डबल कोटमध्ये कराड. परत इथं मी प्रिंट केला आहे तुमचा कन्सोल डॉट लॉगमध्ये ARR CLS. आता बघा की हा तुमचा पहिला ॲरे. ओके, जिथं फक्त आपण लास्टला एलिमेंट ॲड केले. नेक्स्ट काय केलं, आपण 2 एलिमेंट पहिल्यांदा ॲड केले. आता पहिल्यांदा कसं झाले, कराड आणि ओमकार. म्हणजे काय झालं, इथं आपण ॲड एलिमेंट केला त्यामुळे नवीन रिटर्न ॲरे झाला. आणि नेक्स्ट खालच्या लाईनला काय झालं, आपण परत एक एलिमेंट ॲड केला त्यामुळे हे जे टेक्स्ट आहे हे पहिल्यांदा ॲड झालं आणि नंतर हे असं ॲड झालं. इथं तुम्हाला कन्फ्युजनला ज्यावेळेस तुमचा एफटीचा राऊंड असतो ना, त्यावेळेस तुम्हाला कन्फ्युजनला असं तुम्हाला स्ट्रिंग देतील आणि त्यावेळेस तुम्ही गडबडीत काय करणार की हा एलिमेंट काय करतो, पहिल्यांदा ॲड करतो. त्यावेळेस ओमकार इथं आला असेल, नेक्स्ट काय दिले कराड, त्याच्यानंतर आपण ओमकार नंतर कराड, असं तुमचं होऊ शकतं गडबडीत. ते तुम्हाला लक्ष द्यायचं आहे.
इथं मला वाटलं की आता ARR डॉट तुमचा शिफ्ट केला. ओके, आता शिफ्ट केल्यानंतर काय रिमूव्ह द फर्स्ट एलिमेंट. आता त्याला व्हॅल्यूज वगैरे काय जात नाहीत. ओके, इथं शिफ्ट केला आणि तुमचा परत ARR डॉट पॉप पण करून टाकलं. म्हणजे आपण एक पहिल्याने लास्टचा एलिमेंट रिमूव्ह करून टाकला. कन्सोल डॉट लॉगमध्ये तुमचा ARR CLS नोड. आता बघा आला का तुमचा, हा तुमचा कराड रिमूव्ह केला आणि 70 रिमूव्ह केला. ओरिजिनल ॲरे कसा झाला, ओमकार 10 20 फोर्क इन्फोसिस्टीम ट्रिव कराड 50 60 अशा तुमचे 4 मेथड्स असतात इन्सर्ट आणि डिलीटच्या, पहिला आणि लास्टला एलिमेंट इन्सर्ट करायला. आता मला काय पाहिजे, हॅड व्हिडिओ पॅनेल फ्लोटिंग किटिंग कंट्रोल्स, मला कॉन्कॅट करायचं आहे. 2 or more arrays merge into one array into new array. त्यासाठी मेथड कोणते आहे, कन्कॅट. आता कन्कॅट मेथड आहे. आता इथं कन्कॅट डॉट JS. ओके, इथं मी लेट ARR इज इक्वल टू 10, 20, 30. इथं नेक्स्ट काय केलं मी, लेट ARR 1, इथं 1 देऊ आणि इथं 2 देऊ, इज इक्वल टू हा ॲरे 40, 50, 60 करतोय. लेट ARR 3 इज इक्वल टू 70, 80, 90 असे मी 3 ॲरे घेतले. आता मला काय पाहिजे, लेट ARR इज इक्वल टू, मला हे सगळे ॲरे जे आहेत ते मला एकात कॉन्कॅट पाहिजे. ओके, आता कॉन्कॅट करताना आहे ना, तुम्हाला कोणता ॲरे अगोदर पाहिजे तर त्याच्यावरती ऑपरेशन करायचं की ARR 1 मला अगोदर पाहिजे, डॉट कन्कॅट केल्यानंतर नेक्स्ट कोणता ॲरे पाहिजे तर मला ARR 2 पाहिजे आणि त्याच्यानंतर मला कोणता पाहिजे, ARR 3 पाहिजे. CLS नोड कन्कॅट डॉट JS, इथं कन्सोल डॉट लॉगमध्ये मला ARR प्रिंट पाहिजे फक्त, म्हणजे ओरिजिनल जो पण हे सगळं मी कॉन्कॅटिनेशन केलं ते मला रिटर्न पाहिजे. आला का तुमचा 10 20 30 40 50 60 70 80 90. इथं तुमचे मल्टिपल जेवढे ॲरे असतील ना तेवढे कॉमा सेपरेटेड तुम्हाला n नंबर ऑफ ॲरेज तुम्ही स्टोअर करू शकता. आणि हे ओरिजिनल ॲरेला कोणत्याच धक्का लावत नाही, नवीन रिटर्न करतं आणि नवीन रिटर्न आपल्याला कुठेतरी असाइन करावं लागतं. असा तुमचा कन्कॅटची मेथड आहे. कन्कॅट म्हणजे काय, तुमचे नवीन ॲरे ॲड वगैरे. आता आपल्याला काय बघायचं आहे, स्लाइस आणि स्प्लाइस. ओके, स्लाइस अँड स्प्लाइस डॉट JS. स्लाइस मेथड काय करते की तुम्हाला ॲड करायचं असतील, ॲड म्हणजे एखादा तुम्हाला एक ॲरे आहे, त्या ॲरे तुम्हाला एक कॉपी करायचा आहे तर तुमची कोणती मेथड असते, स्लाइस असते. म्हणजे मला काय पाहिजे की मला पूर्ण ॲरे कॉपी नको आहे, मला हा जो ॲरे आहे सपोज मला पूर्ण कॉपी नको आहे, मला इथून पाहिजे एवढाच, त्यासाठी स्लाइस असते. आणि कॉपी ॲरे स्टार्ट अँड एंड. आणि स्प्लाइस असते तुमची डिलीट ॲरे एलिमेंट
अँड इन्सर्ट एलिमेंट्स. आता हा जो पॅरामीटर आहे तो ऑप्शनल आहे स्प्लाइस मधला. स्लाइस आणि स्प्लाइस मी काय केलं की लेट ARR हा जो ॲरे आहे, ओके, मी एक ॲरे डिक्लेअर केला. नेक्स्ट मला काय पाहिजे, या ॲरे मधला एक पार्ट कॉपी पाहिजे. पार्ट इज इक्वल टू ARR डॉट स्लाइस. आता स्लाइस काय म्हणते बघा की स्टार्टिंग नंबर आणि एंडिंग नंबर पाहिजे. ओके, रिटर्न्स अ कॉपी ऑफ सेक्शन ऑफ एन ॲरे फॉर बोथ स्टार्ट अँड एंड. जर निगेटिव्ह पाहिजे असेल तर निगेटिव्ह पण करू शकता तशा टाईपमध्ये. स्लाइस स्टार्टिंग नंबर सपोज मी 2 दिलं आणि एंडिंग नंबर मी 4 दिला. आता कन्सोलमध्ये डॉट लॉग ARR तुमचा ओरिजिनल ॲरे आणि आपण जो कॉपी केला तो ॲरे मला पाहिजे. इथं CLS नोड तुमचा स्लाइस आणि स्प्लाइस आला का तुमचा, की 2 पासून चालू झाला. आता 2 पासून कसा चालू झाला, हा तुमचा 0th इंडेक्स, 1th इंडेक्स आणि हा 2 पासून चालू झाला. ओके, इंडेक्सनुसार तुमचा चालू झाला. कोणता, की हा स्टार्टिंग घेतला. नेक्स्ट काय पाहिजे की तुमचा 2 पासून चालू झाला हा एलिमेंट घेतला पण 3 इंडेक्सपर्यंतच कॉपी केला. म्हणजे काय झालं की त्याची जी लेंथ आहे ना, इथं आपण 4 जरी दिली तरी तो लास्टचा एलिमेंट घेत नाही. इथं हे ट्रिकी क्वेश्चन आहेत की तुमचा जो स्टार्टिंग एलिमेंट आहे तो घेतो पण जो एंडिंग एलिमेंट आहे ना तो तुम्हाला घेत नाही स्लाइसमध्ये. नेक्स्ट काय की तुमचा स्प्लाइस. आता स्प्लाइस मला काय बघायचं आहे, स्प्लाइसचंही तुम्ही लक्षात ठेवायचा मेथड की तुमचा ARR डॉट SPLICE स्प्लाइस. इथं तुमचा येणार आहे स्टार्ट, कुठून स्टार्ट करायचं आहे, कॉमा, इथं डिलीट काउंट कितीनं डिलीट करायचं आहे आणि इन्सर्ट ऑप्शनल इन्सर्ट एलिमेंट. आता हे कॉमा N नंबर्स आहेत, किती मग तुम्ही ऑप्शनल आहेत हे सगळे. आता मला काय पाहिजे, इथं मी स्प्लाइस केला. आता याच ॲरेवरती हा जो पार्ट आहे ना याच ॲरेमध्ये मला इन्सर्ट करायचा आहे. तर पार्ट डॉट स्प्लाइस स्टार्टिंग इंडेक्स 1 पासून करू. 1 म्हणजे तुमचा हा 0 आणि 1. ओके, आणि कॉमा किती, सॉरी एलिमेंट इंडेक्स स्टार्ट नाही ना, इन्सर्ट नाही आपण केले. एलिमेंट इथं आपण करू 0 पासून 1 पर्यंत. बघूया ते कसं देतंय. आणि इथं कन्सोलमध्ये पार्ट CLS नोड स्लाइस आणि स्प्लाइस. ओके, त्यानं काय केलं बघा, तुमचा ओरिजिनल ॲरे किती होता, 30 आणि 40 होता. आता 0th इंडेक्स पासून चालू झाला आणि मला 1च एलिमेंट डिलीट करायचा आहे. ओके, 0th इंडेक्स पासून चालू झाला आणि 1 एलिमेंट मी डिलीट केला. इथं जर मी 2 टाकलं तर 2 येणार. आता इथं सेम किंवा यालाच मला एलिमेंट इन्सर्ट पण करायचं आहे. ओके, इन्सर्ट आता कोणता करायचा आहे, तुमची 10 व्हॅल्यू असेल, कॉमा डबल कोटमध्ये ओंकार असेल, कॉमा 30 असेल. CLS आला का तुमचा, की 0 पासून आपण डिलीट केला आणि नंतर इन्सर्ट केलं. आता इन्सर्ट कुठं केलं त्यानं, जिथं डिलीट केला. आता डिलीट कुठे केला आपण, ह्या 30ची जागा आहे ना
त्या 30च्या जागेपर्यंत आपण डिलीट मारला आणि 30च्या जागेमध्येच आपण कोणते कोणते इन्सर्ट एलिमेंट केले, हा एलिमेंट इन्सर्ट केला, हा एलिमेंट इन्सर्ट केला आणि हा एलिमेंट आपण इन्सर्ट केला. असे मल्टिपल पॅरामीटर्स असतात, n नंबर ऑफ. असा तुमचा स्प्लाइस वर्किंग होतं. स्लाइस आणि स्प्लाइस. स्लाइस फक्त काय करतो की ओरिजिनल ॲरेला धक्का न लावता कॉपी करतो आणि स्प्लाइस काय करतो, ओरिजिनल ॲरेमध्येच तुम्हाला डिलीट करायचे असतील आणि इन्सर्ट करायचे असतील त्यासाठी एवढं वॉर्मअप घेतला आपण ॲरेचा. बाकीच्या तुम्हाला ज्या मेथड्स आहेत ना त्या तुम्हाला ट्राय आणि रन करायचे आहेत. ओके, तुमच्या 3 मेथड्स जसं मी सांगितलं की मॅप, फिल्टर आणि रिड्यूस. त्याला तुमचा पहिला मॅप असतो. ओके, आता मॅपचं सिंटॅक्स काय आहे की ॲरे नेम डॉट तुमचं मॅप फंक्शन. ओके, आणि मॅप फंक्शन काय करतं इंटरनली आपल्याला 3 व्हॅल्यूज रिटर्न करतं. आता 3 व्हॅल्यूज कशा रिटर्न करणार, इथं फंक्शन नेम आणि इथं पॅरामीटर, आणि पॅरामीटर झाल्यानंतर इथं आपली त्याची बॉडी जे पण आपल्याला ऑपरेशन करायचे आहेत. ओके, आता ॲरेवरती आपण अप्लाय केलं. आता पहिला काय असतो तुमचा पॅरामीटर, करंट व्हॅल्यू, CURRENTALUE. करंट व्हॅल्यू म्हणजे स्टार्टिंग इंडेक्स वगैरे असं तुम्ही म्हणू शकता. जो पण आपण तुमचा ॲरे असतो ना, ही जी करंट व्हॅल्यू आहे ना, आता ही 10 व्हॅल्यू आहे, ही 20 आहे, ती तुमची करंट व्हॅल्यू. आणि जसं मी सांगितलं हा लूप वर्किंग करतो. लूप कसा होतो चालू, एक ॲरे भेटला तुम्हाला हा वाला, आणि ॲरे कसा तुमचा चालू झाला की पहिल्यांदा हा चालू झाला, परत हा झाला, परत हा, परत हा, परत हा, अशा टाईपसाठी तुमचा करंट व्हॅल्यू. नेक्स्ट असते तुमची इंडेक्स की आता तो कोणत्या इंडेक्सला आहे, आणि नेक्स्ट असतो तुमचा ओरिजिनल ॲरे, आणि इथं तुमचं काहीतरी असेल ती रिटर्न न्यू व्हॅल्यू. ओके, असा तुमचा मॅप वर्किंग आहे. सेव तुमचा मॅप MAP.js. आता मॅप हे ना इन द मॅप भरपूर जागी लागतं, त्यामुळे हे नीट प्रॅक्टिस तुम्ही ऐका कशी करायची असते. की लेट नंबर्स, एक ॲरे घेतला 1, 2, 3, 4. ओके, आता मला काय पाहिजे की डबल व्हॅल्यूज पाहिजे. डबल म्हणजे त्याला 2 1चं 2 झालं पाहिजे, म्हणजे 2चं 4, 3 ते 4 त्याचा गुणाकार झाला पाहिजे, त्याला स्क्वेअर झालं पाहिजे. तर मी काय करणार, लेट SQUAR एक व्हेरिएबल घेतलं, त्याला मी असाइन केलं. आता इथं मला नंबर्सवरती मॅप ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. ओके, तर मॅप ऑपरेशन काय करतं, तुमचा व्हॅल्यू रिटर्न करतं. आता त्या व्हॅल्यूज कसं चालतं की तुम्हाला आतमध्ये एक फंक्शन रिटर्न करायचं. इथं बघा तुमचं काय दिलंय, ॲरो फंक्शन दिलंय. ओके, आता ॲरो फंक्शन कधी कधी जड होतं, त्यासाठी आपण नॉर्मल फंक्शन काम करू. तुमचा फंक्शन कीवर्ड, पॅरामीटर्स आणि तुमची फंक्शनची बॉडी. आता फंक्शनला पहिला पॅरामीटर काय रिटर्न करतो की तुमचा व्हॅल्यू. तर मी लोकल व्हेरिएबल घेतलं व्हॅल नावाचं, आणि त्याला रिटर्न काय केलं मी, तुमचा ओरिजिनल व्हॅल्यू आणि इंटू 2 केलं. आता हे काय करणार, तुम्हाला पूर्ण ऑपरेशन परफॉर्म होणार, आणि पूर्ण ऑपरेशन परफॉर्म झाल्यानंतर एक नवीन ॲरेमध्ये ते स्टोअर होणार, SQUARE. आता मला console.log मध्ये तुमचा नंबर्स आधी प्रिंट करू, आणि नेक्स्ट console.log मध्ये स्क्वेअर. ओके, CLS नोड तुमचा map.js आला का तुमचा, हा तुमचा ओरिजिनल ॲरेला त्याने धक्का लावला का नाही लावला. आणि त्या ॲरेवरती मल्टिपल ऑपरेशन असू शकते. तर ही फक्त स्क्वेअरचं ऑपरेशन केलं. इथं तुम्हाला कंडिशन बेस्ड काहीतरी ऑपरेशन्स असतील, आणि याच्या फक्त त्याच व्हॅल्यू तुम्हाला रिटर्न करायचे असतील. म्हणजे जसं की मला एखादी सिटीचा सर्वे येणार आहे. सिटी म्हणजे तुम्हाला एक आता पुण्यातलं लोकेशन सांगतो की वारजे असेल तुमचं, किंवा बाणेर असेल, किंवा हिंजवडी असेल, किंवा पुण्यातल्या अजून भरपूर जागा आहेत. तर मला काय पाहिजे, त्यांच्यात जी राहणारी संख्या आहे
आतमध्ये जे लोक राहतात, मला फक्त वारजेमध्ये किती लोक राहतात ते मला काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करायचे आहे. मग त्यावेळेस मी मॅप फंक्शन यूज करणार आणि काहीतरी इफ एल्स कंडिशन वापरून ओरिजिनल ॲरेमध्ये न धक्का लावता नवीन ॲरे रिटर्न करणार आणि तो ॲरेमध्ये प्रिंट करणार की एवढी एवढी संख्या वारजेमध्ये राहत्या, एवढी एवढी संख्या हिंजवड्यामध्ये राहत्या. अशासाठी हा तुमचा मॅप फंक्शन यूज होतो. आता इथं इंडेक्स, आता इंडेक्स जर आपल्याला लागत असेल तर ते इंडेक्स प्रिंट करा तुम्ही. नेक्स्ट असं तुमचा ओरिजिनल ॲरे, जसं आपण काल बघितलेलं तसं सेम तुमचं व्हॅल्यूज इंडेक्स आणि तुमचा ओरिजिनल ॲरे ह्याच तुम्हाला 3 व्हॅल्यू रिटर्न करतात. अप्पर केस एक मेथड असते, ॲरेची एक अप्पर केस मेथड असते. ते काय करते, तुमची अप्पर केस जेवढे पण ॲरेमध्ये एलिमेंट असतील, तुमच्या स्ट्रिंग व्हॅल्यूज असतील ना, ते अप्पर केस करतं. मॅप अप्पर केस डॉट JS लेट नेम इज इक्वल टू ॲरे डबल कोटमध्ये कॉमा ओके आणि इथं FORK कॉमा असं काहीतरी व्हॅल्यूज मी दिल्या, त्याला स्टोअर केल्या. नेक्स्ट मला काय पाहिजे, लेट अप्पर इज इक्वल टू तुमचा नेम व्हेरिएबल. आता हे नेम काय होतं की इनबिल्ट एक नेम याची मेथड आहे ॲरेची, नेम्स असं टाकू, त्यामध्ये डिप्रिकेटेड वगैरे तुम्हाला सिम्बॉल येणार नाही. नेम्स डॉट मॅप फंक्शन. आता मॅप फंक्शन हे चालू झालं, त्याचं कर्ली ब्रेस म्हणजे हे ॲज अ फंक्शन आहे. आता फंक्शन कसं ओळखायचं मी सांगितलं की त्याला हे जे राऊंड ब्रेसेस येतात ना त्यानुसार ते फंक्शन आहे. आता हे फंक्शन काय म्हणतं मला की मला एक फंक्शन पाहिजे. ओके, मॅप फंक्शन एक सोपा उपाय सांगतो तुम्हाला की हे जे फंक्शन आहे ना, एवढं जर अवघड वाटत असेल तर हे मी गेल्या बॅचला शिकवलेलं, या बॅचला राहिलं शिकवायचं की एक पॅरामीटर आहे आणि तो काय करतोय, फंक्शन पॅरम असं काहीतरी त्याचं नाव आहे आणि हा पॅरामीटर पॅरम किंवा रिटर्न आलेला नंबर इनटू नंबर. ओके, आता हा जरा वाईज आपण सोपं अधिक बघूया. लेट ARR किंवा नेम्स इज इक्वल टू 10,20,30. आता मी काय करणार, हे जे फंक्शन आहे, हे जे फंक्शन आहे काहीतरी परफॉर्म करत आहे, तर त्या फंक्शनला मी या मॅप फंक्शनला पाठवणार. ओके, पॅरमला, आणि इथं कन्सोल डॉट लॉगमध्ये अप्पर नावाची मेथड प्रिंट केली, CLS नोड मॅप अप्पर केस. आता बघा झालं का, जे मी इनलाईनमध्ये करत होतो. ओके, हा तुमचा शॉर्ट सिंटॅक्स की नवीन फंक्शन कशाला बनवा की त्याचं जे फंक्शन आहे ते इनलाईन झालं. मी जसं सांगितलेलं फंक्शनचं काम काय असतं की एखादी ॲक्शन परफॉर्म करायचे, तीच ॲक्शन मी काय करणार, एक मला पॅरामीटर येणार आहे, त्या पॅरामीटरला त्याच पॅरामीटरनं गुणाकार करणार, म्हणजे त्याला स्क्वेअर काढणार आहे आणि ते फंक्शन रिटर्न करतंय. आता मॅप फंक्शन जसं मी सांगितलं काय रिटर्न करतं, एका फंक्शनला तो पॅरामीटर पाठवतो, 3 पॅरामीटर असतात. आता हे पॅरामीटर काय केलं की इथं मी फक्त पॅरमला एक पॅरामीटर पाठवतोय, इन द सेन्स हे फंक्शन आहे. इथं जर का मी सेकंड पॅरामीटर पाठवला num2 num3 आणि आल्याला आता इथं num2 इंटू num3
टू. आता याच्या ॲक्शन परफॉर्म होतच नाहीत काही, तरी पण आपण कन्सोलवरती प्रिंट करू. कन्सोल डॉट लॉगवरती num2 कॉमा num3. ओके. CLS. आता बघा 0 ते इंडेक्सला त्याची व्हॅल्यू काय काय होती, 10 20 30. इथं अजून एक करू की कॉमा नम, फक्त नम CLS. आला का? तुमची 0 ते इंडेक्सला 10 व्हॅल्यू होती आणि तुमचा ओरिजिनल ॲरे असाच आहे. आता हे काय झालं, मल्टिपल वेळा ते फंक्शन कॉल झालं. मॅप फंक्शन काय करतो, जे पण तुम्ही आतमध्ये दुसरं फंक्शन लिहिणार आहे ते मल्टिपल वेळा ॲज अ लुपिंग वाणी ते काम करतं. त्यामुळे मी सांगितलं की तुम्हाला जे मॅप आहे ना, मॅप फिल्टरने रिड्यूस, ते इंटरनली असंच वर्किंग करतं. आता मी काय केलं, हे जे आत फंक्शन डिफाईन करणार होतं ते मी बाहेर केलं आणि जे ॲक्शन मी आत मला भेटणार होती तीच मी बाहेर केली. असं तुमचं वर्किंग होतं. आता हे जरा वाचायला पण सोपं झालं की आता हे वाटते की इनबिल्ट एक ॲरेची मेथड आहे, त्याला एक फंक्शन पाठवतोय आपण आणि ते फंक्शन काय करते की 3 पॅरामीटर आपल्याला रिसीव्ह करतं आणि त्या 3 पॅरामीटरवरती आपल्याला काहीतरी ॲक्शन परफॉर्म करायचं आहे. असं काहीतरी झालं, असं त्याचं वर्किंग आहे. इथपर्यंत जर कळालं असेल ना. मला काय पाहिजे, जसं मी सांगितलेलं की मला अप्पर केस पाहिजे. ओके. आता हे मला 2 पॅरामीटर नको आहेत. आलेला नंबर तो रिटर्न कर. आता इथं आलेला नंबर डॉट डॉट टू यू कॅपिटल असतं आय थिंक, अप्पर सी पण कॅपिटल असतं, अप्पर केस. ओके. असं काहीतरी मी ॲक्शन परफॉर्म केले आणि ते रिटर्न केले अप्पर केस. इथं बघूया आधी अप्पर केसचं स्पेलिंग. अप्पर डॉट टू अप्पर केस, तेच आहे. इथं CLS नोड 003.js. आता झाला का तुमचा जो ओरिजिनल ॲरे आहे, इथं मी अप्पर प्रिंट केला. आता प्रत्येक व्हॅल्यू काय झाली, ती अप्पर केस झाली. झाली का तुमची, पाटील, फोर्क, इन्फोसिस्टीम. सेम असं वर्किंग आहे. आता हे मला शॉर्ट हँड करायचं आहे. ओके. शॉर्ट हँड. तर मी काय करणार, इथं तुमचा फंक्शन ॲरो फंक्शन वापरणार. ॲरो फंक्शन किंवा हा मला कर्ली ब्रेसेस पण नाही पाहिजे. एक पॅरामीटर करतोय PAR नावाचा आणि तो काय करतोय, पॅर डॉट टू अप्पर केस. आता हे फंक्शनची गरज आहे का, नाही गरज. झाला तुमचा शॉर्ट हँड सिंटॅक्स. आणि इथं मी काय करतो, ओरिजिनल ॲरे पण प्रिंट करतो. या अप्परच्या जागी नेम्स CLS नोड 003.js. ओके. फंक्शन डॉट टू अप्पर केस. सॉरी, CLS. झाला का तुमचा, हा तुमचा ओरिजिनल ॲरे. ते फंक्शन त्याला कसं कळणार की ते फंक्शन आहे, त्यासाठी ते ब्रेसेस तुम्हाला लिहायचीच आहेत. ओरिजिनल ॲरे आणि हा तुमचा नवीन ॲरे अप्पर केसवाला. ओके. इथपर्यंत जर कळालं असेल ना. आता नेक्स्ट काय टाईप आहे की तुमचा रिड्यूस, तुमचा ARR किंवा इथं रिड्यूस टाकू. रिड्यूस मेथड काय करते की तुम्हाला एखादं ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे की प्रत्येक एलिमेंटवरती त्याला 4 पॅरामीटर्स असतात की तुमचा ARR डॉट रिड्यूस. रिड्यूसला 4 पॅरामीटर फंक्शन आणि या फंक्शनला 4 पॅरामीटर असतात. एक असं तुमचा ज्याच्यात व्हॅल्यू स्टोअर होते ॲक्युम्युलेटर. नेक्स्ट असतं तुमचा करंट व्हॅल्यू CURRENT
नेक्स्ट असतो तुमचा इंडेक्स आणि ॲरे, आणि इथं तुमची बॉडी फंक्शनची. असा तुमचा रिड्यूसचा सिंटॅक्स आहे. आता ॲक्युम्युलेटर काय करतो? ॲक्युम्युलेटर म्हणजे जे पण आता हे व्हॅल्यूज आहे ना ते याच्यात स्टोअर करतो. ओके, रिड्यूस काय करतो? तुमचा जे पण व्हॅल्यूज आहे ते तुम्हाला एका याच्यात स्टोअर करतो आणि तुम्हाला ओरिजिनल ॲरेमध्ये चेंज करून देतो. रिड्यूस डॉट JS. आता अजून एक राहिले त्यात की इथं कॉमा स्टार्टिंग व्हॅल्यू बट ऑप्शनल. आता त्याचा सिंटॅक्स आहे की जर तुम्हाला इथंच आहे ना, इथं कॉपी करून साईडला इथं स्टार्टिंग व्हॅल्यू द्यायला लागते. स्टार्टिंग व्हॅल्यू जर दिली नाही तर तो ऑप्शनल समजतो. बाय डिफॉल्ट तो 0th इंडेक्सपासून चालू होतो. आता मला काय पाहिजे की सम करून पाहिजे. सपोज लेट नंबर्स इज इक्वल टू एक ॲरे घेतला 10, 20, 20,30. आता यांची मला सम पाहिजे, तर मी काय करणार? लेट सम व्हेरिएबल इज इक्वल टू कशावरती अप्लाय करायचं आहे? या नंबर्सच्या ॲरेवरती अप्लाय करायचं आहे. डॉट रिड्यूस. ओके, आता रिड्यूसवरती हवर केल्यानंतर बघा कॉल्स स्पेसिफिक कॉलबॅक एलिमेंट द रिटर्न्स द व्हॅल्यू ऑफ कॉलबॅक फंक्शन इज द अक्युम्युलेटर रिझल्ट अँड इज प्रोव्हाइड ॲज अन आर्ग्युमेंट. म्हणजे जे पण ॲक्युम्युलेटरमध्ये जे रिझल्ट असतो, जे पण आपण स्टोअर करतो तो रिटर्न करतो. आता याचे फंक्शन आपण ॲरो फंक्शनच वापरू. ॲरो. आता या ॲरोला 4 पॅरामीटर लागतात. ACC इथं तर हे लोकल पॅरामीटर्स आहेत. ACC नंतर आपण टाकू त्याची व्हॅल्यू किंवा करंट टाकू. नेक्स्ट असतो तुमचा इंडेक्स आणि ॲरे. आता इंडेक्स पण घेऊ आपण, IND म्हणू, आणि ARR. आता या 4 पण व्हॅल्यू आपण प्रिंट करून बघणार आहे. प्रिंट म्हणजे कसं वर्किंग ॲक्च्युअली होतं आहे त्याचं. कन्सोल डॉट लॉगमध्ये इथं या 4 पण व्हॅल्यू मी प्रिंट केल्या. आणि नेक्स्ट काय पाहिजे? इथं रिटर्नमध्ये तुमचा ACC इंटू करंट व्हॅल्यू, आणि याच्यानंतर कन्सोल डॉट लॉगमध्ये सम प्रिंट करायचे. CLS नोड ओके रिड्यूस डॉट JS. आता बघा की जसं सांगितलं की तुमचं ॲक्युम्युलेटर काय असते की तुमचा स्टार्टिंग इंडेक्स असते. ओके, स्टार्टिंग इंडेक्स कुठे द्यायची असते? इथं. इथं कॉमा देऊन तुमची स्टार्टिंग इंडेक्स द्यायची असते. राईट. पण आपण बाय डिफॉल्ट दिली नाही. जर ज्यावेळेस आपण देत नाही तर बाय डिफॉल्ट काय करतो? तुमचा जो ॲक्युम्युलेटर आहे ना हा तुमचा स्टार्टिंग इंडेक्स असतो. स्टार्ट, त्याला ॲक्युम्युलेटर इज इक्वल टू स्टार्टिंग इंडेक्स असं झालं त्याचं. ओके, बाय डिफॉल्ट काय झाला? तो 10ला गेला. नेक्स्ट काय केलं आपण? करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय असतं की तुम्हाला त्याच्या पुढचा एलिमेंट. करंट व्हॅल्यू इन द सेन्स तुमचा पुढचा एलिमेंट. CURR इज इक्वल टू नेक्स्ट एलिमेंट. ओके, नेक्स्ट एलिमेंट आणि तुमचा इंडेक्स IND. आता इंडेक्स म्हणजे काय असतं की तुमचा आत्ता कोणत्या एलिमेंटला जो करंट एलिमेंट असतो ना, जो करंट एलिमेंट असतो तो करंट आहे IND. करंट इंडेक्स असतो ना, करंट या
व्हेरिएबलचा जो इंडेक्स असतो तो ॲज अ या इंडेक्स व्हेरिएबलला रिटर्न करतो. आणि नेक्स्ट काय असतो तुमचा ARR. ARR म्हणजे तुमचा ओरिजिनल ॲरे. ओरिजिनल ॲरे. आता इथं बघा काय झालं की पहिल्यांदा तो आला, आपण इथं सगळ्या त्याच्या व्हॅल्यू प्रिंट केल्या. ओके, इथं त्याच्या व्हॅल्यू प्रिंट केल्या की त्याचा ॲक्युम्युलेटर म्हणजे आता त्याची करंट व्हॅल्यू काय आहे तर 10 आहे. नेक्स्ट काय झालं की मला काय पाहिजे की हा करंट आणि ॲक्युम्युलेटर म्हणजे तुमचा 10 आणि 20 याचा गुणाकार झाला पाहिजे. तर तर CAL कॅल्क्युलेटर